आमच्या तरुणांच्या चेहऱ्यावरती आम्हाला समाधान दिसत नाहीये. रोजचा दिवस नुसते ढकलतायत. येईल तो दिवस ढकलायचा, पुढे जायचं. मिळेल ते शिक्षण घेतोय. शिक्षणाचा आणि नोकरीचा काही संबंध नाही. शिक्षणाचा आणि व्यवसायाचा काही संबंध नाही. मिळेल ती नोकरी पत्करायची का? आजपर्यंत आई वडिलांनी सांभाळलं, आता मला आई वडिलांना सांभाळायचं. मिळेल ती नोकरी पत्करावी लागते. त्यात समाधान असो नसो. आमच्याकडे त्या प्रकारचं शिक्षण मिळत नाही. आमच्याकडे खेळाडू तयार होत नाहीत. आमच्याकडचा सचिन तेंडुलकर, त्याला खासगी प्रशिक्षक ठेवायला लागतो, आचरेकर सर. पण राज्य सरकार म्हणून कुठची अकादमी आमच्याकडे उभी राहत नाही स्पोर्ट्स वरती. आमच्याकडे चित्रकारांना कोणतं प्रोत्साहन नाही. आमच्याकडे सिव्हिल इंजिनियर्स नुसते तयार होत आहेत, पण त्यांना कामं नाहीत. गांगरलेला, कन्फ्युज असा आमचा तरुण. आमच्याकडचा महाराष्ट्रामधला मराठी माणूस आज भाड्याच्या घरात, आणि परप्रांतात जी लोक येणार ते आज स्वतःच्या हक्काच्या घरात, तुमच्या महाराष्ट्रामध्ये, तुमच्या हक्काच्या महाराष्ट्रात ते स्वतःच्या हक्काच्या घरात राहणार, आणि तुम्ही भाड्याच्या घरात. तुम्हाला मुंबई शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये, पुण्यामध्ये आज घरं परवडत नाहीत. आमच्या लोकांना सगळे भाव गगनाला भिडले. परवडणाऱ्या घरांची स्कीम आमच्याकडे आणता येत नाहीये. अफोर्डेबल हाऊसिंगची स्कीम आमच्याकडे आणता येत नाहीये.